नमस्कार मित्रांनो, मी नामदेव नगरे. मित्रांनो, राज्यामध्ये नोव्हेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यामध्ये अवकाळी पाऊस झाले. यामध्ये गारपीट देखील झाले. त्यामुळे अशा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. याबाबत शासनाकडून शासन निर्णय देखील जारी करण्यात आलेले आहेत. तर GR मध्ये आपण पहा, असे दोन प्रकारे वेगवेगळे GR देण्यात आलेले आहेत. यामध्ये नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांकरिता नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाई मंजुरी 17,08,90,000 इतका निधी वितरित करण्याकरिता शासनाने मंजुरी दिलेली आहे. यामध्ये थोडक्यात चार्टनुसार आपण पाहिले असता नाशिक जिल्ह्यांकरिता 6,992 शेतकऱ्यांना एकूण 6,67,78,000 रुपयांची वाटपाची रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे. तसंच जळगाव जिल्ह्यांकरिता देखील एकूण 10,659 शेतकऱ्यांना 10,41,12,000 रुपये नुकसान भरपाई म्हणून मंजुरी देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे आणखी ही जिल्हे यामध्ये आहेत, थोडंसं समजून घेऊया. फेब्रुवारी महिन्यात पण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गारपीट झालेल्या या चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता देखील नुकसान भरपाई पोटी म्हणून मंजुरी देण्यात आलेली आहे. यामध्ये एकूण शेतकरी पहा 25,505 शेतकऱ्यांना 1,85,30,000 इतका निधी मंजूर करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे मागच्या GR मध्ये देखील आपण पाहिलं होतं की धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यात गारपीट आणि अवकाळी पाऊस यासाठी नुकसान भरपाई म्हणून मंजुरी देण्यात आली होती. यामध्ये जानेवारी 2026 मध्ये नुकसान झालेले धुळे जिल्ह्यामधील एकूण शेतकरी 792 यांना 6,79,13,000 रुपयांची मंजुरी आणि जळगाव जिल्ह्यातील 15,964 शेतकऱ्यांना 15,71,74,000 रुपयांची मंजुरी असे एकूण मिळून 2,356 शेतकऱ्यांना 22,56,87,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजुरी देण्यात आलेली आहे. तसेच मित्रांनो, यामध्ये असे काही नुकसानग्रस्त शेतकरी पण आहेत की ज्या शेतकऱ्यांनी अगोदर KYC पण केलेले आहे. KYC करून देखील अशा शेतकऱ्यांना अनुदान अद्याप खात्यात वितरित केले गेले नाहीत. पण आता या अनुदानात या निधीच्या माध्यमातून वितरित करण्यात येणार आहे. तर हे अनुदान जवळपास मित्रांनो 20 एप्रिलच्या जवळपास अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना खात्यामध्ये हे रक्कम वितरित केली जाणार आहे. ज्या शेतकऱ्याने KYC केलेले आहेत अशा शेतकऱ्यांनी आपले स्वतःचे स्टेटस वेळोवेळी तपासून पाहावे. अशी ही महत्त्वाची अपडेट होती. आपल्या इतरही शेतकऱ्यांना ही महत्त्वाची अपडेट अवश्य शेअर करा. तसेच चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. पुढील येणारी अपडेट आपल्याला वेळोवेळी भेटत राहतील. चला तर भेटूया पुन्हा नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र.